नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. सकाळपासून वारं खूप सुटलेलं आहे. एकदम असं भयानक वारं आहे. काल दिवसभर पाऊस होता, पण आज दिवसभर पावसाने जरा उघाड घेतलेला आहे, पण वारं भयानक सुटलेलं आहे. असं बाहेर पडावं असं वाटत नाही म्हणून स्वेटर घातलेलं आहे सकाळी सकाळी. आणि इथं वरण लावते मी डाळीचं जरा. हे वातावरणात असं कमी जास्त, कधी ऊन कधी वारा कधी पाऊस असं वातावरण सध्याला चालू आहे. त्यामुळं सध्याला आजारी पडण्याचं प्रमाण हे सर्वांचं, लहान मुलांचं जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. अशा वातावरणात खूपच भयानक वारा आहे बाहेर. मी आता कुकर लावते. सकाळी खिचडी केली होती, कारण उपवास असतो मिस्टरांचा, त्यामुळं खिचडी केली ती सकाळी. आणि मुलांसाठी चपाती भाजी करून दिली सकाळी. आता दुपारच्या जेवणाची तयारी, वरण भात लावते. आता पूजा करायची आहे अजून, आणि थोडंसं रेशनच्या दुकानात पण जायचं आहे आज. हे बघा, गाडीचा आवाज असं भयानक येतो. बोलायचं म्हणलं ना तरी बोलता येत नाही, कारण बाहेर गाड्यांनी एवढा आवाज येतो की बोलताच येत नाही. काय करायचं, शेजारीच रोड आहे घराच्या, त्यामुळं भरपूर असा आवाज येतो. वरण लावलेलं आहे. आता पूजा करून घेते जरा. तुमच्याकडे आहे की नाही पाऊस नक्की सांगा. आमच्याकडे आहे, पण कधी ऊन कधी वारा असं चाललेलं आहे एकदम. म्हणून मी आज स्वेटर घातलेलं आहे. थंडी वाजायला लागली. पाण्यात असं एकदम थंडीमध्ये पाणी कसं पडतं बर्फासारखं, तसं पाणी एकदम पडलेलं आहे, असं गार एकदम. हा पाण्यात हात पण नाही घालूशी वाटत आहे. मुलींनी सुट्टी घेतलेली आहे आज, त्यामुळं आज नाश्त्यासाठी असे पोहे बनवत आहे. चपाती भाजी देखील बनवलेली आहे, पण मुलींनी म्हणले आणि मी सकाळी पोहे बनव, त्यामुळे मी असे पोहे बनवायला घेतलेले आहे. वातावरण असं ढगाळ आहे बाहेर सुद्धा. अजून पाऊस येईल असं वाटतं, काय माहिती आता येतो की नाही. असे पोहे आता भिजवून घेणार आहे मी. पोहे भिजवून घेतलेले आहे छान असे. आता कांदा आणि मिरची चिरून घेते जरा. अशी प्लेट घेतलेली आहे साल काढण्यासाठी. चॉपर देखील माझा खराब झालेला आहे, घ्यायचं आहे. ऑनलाईन चॉपर तुम्ही मागवत असाल तर अजिबात मागवू नका. म्हणजे 1 महिना पण झालेला नाही, पण चॉपरची अवस्था पहा, खूपच खराब झालेली आहे एकदम. चॉपर असं एकदम खराब लागलेलं आहे. मी तर दुपारी रेशनच्या दुकानात जायचं आहे. मग आल्यानंतर खूप कंटाळा येतो स्वयंपाक बनवायला. परत बाहेर फिरून आल्यानंतर नको वाटतं स्वयंपाक बनवायला. त्यामुळं आता चपाती भाजी आहे, वरण भात लावून जाते मी, म्हणजे दुपारी आल्यानंतर आल्याला जेवता येतं, स्वयंपाक बनवायची गरज पडत नाही. मुलींची देखील KYC करायची आहे. KYC करण्यासाठी मला जायचं आहे. रेशनच्या दुकानात KYC करण्यासाठी जायचं आहे आज. असं माझं ठेवणं असतं. यात कोथिंबीर आहे पाशी, यात कढीपत्ता आहे. कढीपत्ता दाखवते तुम्हाला. आता आठवडा होत आला कढीपत्त्याला, पण काही झालेलं नाही. हे पासा हिरवा एकदम गार आहे कढीपत्ता सुद्धा. फक्त याची पानं काढून ठेवले होते.
धुवून ठेवायचं नाही कढीपत्ता, धुवला की तो खराब होऊन जातो. जेव्हा आपल्याला वापरायचं आहे तेव्हा कढीपत्ता धुवून घ्यायचा. एकदम असं हिरवगार आहे, पाहू शकता. आठवडा झालं कढीपत्त्याला, कुठं असं चिकट वगैरे काही झालेलं नाही. होते मिरची गेल्या आठवड्याची आहे, ह्या आठवड्याची आणलेली आहे, पण ती निवडलेली नाही अजून. निवडायची. गेल्या आठवड्याची देखील मिरची अशी आहे. आणि हे कोथिंबीर, हे पहा आठवडा झाला कोथिंबीरीला देखील, जशीची तशी कोथिंबीर आहे. आपण असं निवडून ठेवलं ना राहते व्यवस्थित. सकाळी खिचडी आणि चपाती भाजी बनवलेली होती, पण घरी मुली असल्यामुळं मी नाश्त्यासाठी पोहे बनवत आहे. कारण त्यांची आज पोहे खाण्याची इच्छा झालेली होती, त्यामुळे इथं पोहे बनवायची तयारी चाललेली आहे. त्यासाठी फोडणीमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं. नंतर शेंगदाणे तळून घेतलेले आहे छान असे, आणि जिरी मोहरी टाकून कढीपत्ता टाकलेला आहे, आणि मिरची आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घेतलेला आहे. पोहे एक 10 मिनटं भिजवून घ्यायचे आधी, म्हणजे असे सुटसुटीत होतात छान असे. हळद थोडीशी टाकली आणि सर्व फोडणी अशी चांगली परतवून घेतली की त्यामध्ये आपण एक 10 ते 15 मिनटं भिजवलेले पोहे टाकायचे. अगदी सुटसुटीत होतात, पाहू शकता. आपल्याला वाटतं की जास्त वेळ पोहे भिजवले तर ते असं तुकडे पडतील किंवा जास्तच ओले होतील, पण तसं काही नसतं. जेवढे जास्त वेळ पोहे भिजल तेवढे सुटसुटीत पोहे होतात. कोथिंबीर वरून टाकून पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तुम्ही पण पोहे कसे बनवता मला एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. पोहे तर सर्वांची पद्धत बनवायची एकच असते, पण थोडीशी टेस्टमध्ये कमी जास्त पद्धत असू शकते.